संगमनेर नगराध्यक्ष पदासाठी यंदा चांगलीच टशन रंगणार आहे। नातेवाईक विरुद्ध नातेवाईक ही लढाई जोरदार होणार आहे। आमदार पत्नी विरुद्ध आमदार भाऊजाई या लढाईत कोण बाजी मारेल याबाबत मात्र उत्सुकता ताणली आहे। विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांचा या निवडणुकीत राजकीय श्रीगणेशा झाला, तर दुसऱ्या बाजूने आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ यांचाही राजकारणात प्रवेश झाला। म्हणजेच विधानसभेला झालेल्या खताळ थोरात या लढाईचा दुसरा अंक खताळ तांबे या लढाईने सुरू झाला। नेमकं काय चाललंय संगमनेरमध्ये याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। संगमनेर विधानसभा निवडणूक ही राज्यात लक्षवेधी ठरली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची तब्बल 40 वर्षांच्या सलगच्या सत्तेला गेल्या निवडणुकीत सुरुंग लागला होता। महायुतीच्या शिवसेनेचे नौखे असलेले आमदार अमोल खताळ यांनी त्यांचा तब्बल 12,000 पराभव केला होता। या निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या खताळांची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली। त्यानंतर गेल्या वर्षभरात खताळ थोरात हा स्थानिक पातळीवरील सामना चांगलाच रंगला। संगमनेरमध्ये रोज या दोन्ही गटात काही ना काही सुरूच राहिले। आता पालिका निवडणुकीतही थोरात खताळ हा सामना दुसऱ्या टप्प्यात रंगणार आहे। संगमनेर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले। महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर केले, तर दुसरीकडे महायुतीनेही नगराध्यक्ष पदासाठी इतर प्रभागातील उमेदवार जाहीर केले। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा खताळ व थोरात कुटुंबातील सदस्यांचा सामना रंगणार आहे। विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। दुसरीकडे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। याशिवाय माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या धर्मपत्नी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दुर्गा या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आहेत। मंगळवारी अर्ज माघारीनंतर सासू की सून हा फैसला होणार आहे। गेली अनेक वर्षे संगमनेरमध्ये काँग्रेसचा बोलबाला असताना मात्र यंदा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणार आहे। संगमनेर पालिकेतून पहिल्यांदाच पंजा गायब झाल्याचे चित्र आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाचा जाहीरनामा मांडला। ते म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये 1991 पासून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या। सर्व नगराध्यक्षांनी आपापल्या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगले काम केले। निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमुळे 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी, 35 गार्डन, शैक्षणिक हब, वैभवशाली इमारती, विश्वासाची बाजारपेठ, शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था आणि सर्व धर्म समभावाचे वातावरण यामुळे संगमनेर शहर हे राज्याला दिशादर्शक ठरले। दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने स्वच्छतेवर मोठे काम झाले असून मागील 10 वर्षांमध्ये राज्य व केंद्र सरकारकडून 27 कोटींची बक्षिसे मिळाली। आता तालुक्यावर होणारे बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी तसेच महाविकास आघाडी व सर्व समविचारी पक्षांनी राजकारण विरहित एकत्र येत लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती स्थापन केली। जनतेचा जाहीरनामा घेऊन पुढील 5 वर्षात करायचे काम अत्यंत प्रभावीपणे राबवणार आहोत। आपल्या पत्नीच्या उमेदवारीबद्दल बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की यावेळी उमेदवारी देताना 11 जुने व 19 नव्या उमेदवारांना संधी दिली आहे। कोणताही नगरसेवक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाही। त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घेतले आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत व वैभवशाली शहराची वाटचाल सुरू आहे। हे काम आपल्याला कायम ठेवायचे असून संगमनेर 2.0 अंतर्गत नवीन व्हिजन घेऊन डॉक्टर मैथिली तांबे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। BDS डॉक्टर असलेल्या व सातत्याने समाजकारण व शिक्षण आणि लहान मुलांसाठी सक्रिय काम करणाऱ्या मैथिली तांबे या नक्कीच चांगले काम करून संगमनेरचे नाव आणखी पुढे नेतील असा ठाम विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला। मित्रांनो, संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण निवडून येईल असे वाटते तुम्हाला? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।